नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. प्रकरण 37 आदिसंख्या पद एक अयशस्वी षडयंत्र यामध्ये भाग 3B यामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. भाग 3B मध्ये आपण बघणार आहोत की विस्तारित क्षेत्रातील आदिवासींचे प्रमाणपत्र अवैध का झाले आणि त्यातलं पहिलं जो कारण आहे ते म्हणजे आदिवासी आमदार, मंत्री आणि आदिवासी संघटना यांचे षडयंत्र या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, विस्तारित क्षेत्रातील जेवढे काही अनुसूचित जमाती आहेत, ज्याला आपण 33 अनुसूचित जमाती म्हणतो, तर त्या सगळ्या अनुसूचित जमातींची प्रमाणपत्र अवैध होण्यामागं 4 प्रमुख कारण आहेत. तर त्याच्यातलं पहिलं कारण आहे की आदिवासी आमदार, मंत्री आणि संघटना यांचे षडयंत्र. त्यानंतर दुसरं कारण आहे की गोविंद गारे यांचे 2 शासकीय संदर्भ ग्रंथ आणि त्यानंतर 24/4/85 परिपत्रक जे चुकीचं आहे आणि माधुरी पाटलाचं प्रकरण किंवा जजमेंट. या 4 गोष्टी आहेत की या 4 गोष्टीमुळं अनुसूचित जमाती ज्या आहेत विस्तारित क्षेत्रातले, तर यांची प्रकरण अवैध झालेले आहेत. तर आपण 1 बाय 1 हे थोडक्यामध्ये समजून घेऊ. प्रत्येक प्रकरण आपण नंतर खूप डीपमध्ये बघणार आहे. अगदी 2 ते 3 व्हिडिओजमध्ये हे प्रत्येक प्रकरण बारकाईने पुरावेसहित समजून घेणार आहोत. परंतु अधिसंख्या पद याची एक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आपण थोडक्यामध्ये प्रत्येक मुद्दे समजून घेऊ. तर मित्रांनो, आदिवासी आमदार, मंत्री आणि संघटना यांचे षडयंत्र हे बघण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स दाखवतोय. तर बघा, 1976 साली क्षेत्रबंधन उठला. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. क्षेत्रबंधनावरती आपले एक 3 ते 4 व्हिडिओज होणार आहेत. पण त्याच्यातलं की ब्रह्मानंद रेड्डी म्हणून जे पूर्वी गृहमंत्री होते, त्यांनी क्षेत्रबंधन उठवत असताना त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहेत हे आपण समजून घेऊ. बघा, ब्रह्मानंद रेड्डींचं स्टेटमेंट आहे किंवा त्या कायद्यातलं, क्षेत्रबंधन कायद्यातलं मी एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अ मेजर डिफिकल्टी एक्सपिरियन्स्ड बाय several communities arose from the fact that in some states they are at present scheduled only in a part of the state and not in respect of the entire state. आदिवासी अनुसूचित जमातीची लोक किंवा SCची लोक ह्यांचं एक महत्त्वाचं प्रॉब्लेम काय आहे, तर ह्या काही विशिष्ट राज्यामध्ये त्यांना विशिष्ट एरियामध्येच आरक्षण मिळतो, परंतु इतर एरियामध्ये त्यांना मिळत नाही. विथ द रिझल्ट दॅट द बेनिफिट्स, कन्सेशन्स अँड रिझर्वेशन्स अवेलेबल टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स आर कन्फाइन्ड ओनली टू अ पर्टिक्युलर and at times narrow geographical area in the state. विशिष्ट एरियामध्येच ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळत असल्यामुळं तर यामध्ये एका पर्टिक्युलर एरियासाठी, एक नॅरो जिओग्राफिकल पार्टसाठी SC आणि STची फॅसिलिटीज मिळतात, परंतु त्याच्या बाहेर जे असतात तर त्यांना ते SC आणि STची फॅसिलिटीज मिळत नाही. पुढे म्हटलेलं आहे, फॉर एक्झाम्पल, इन द विदर्भ ऑफ महाराष्ट्र देर आर मेनी communities which are scheduled only
in respect to certain districts or tahsils, with the result that members of the community living in certain villages are regarded as a scheduled tribe, while members of the same community with the same tribal characters and handicaps living in the nearby villages are not treated as a scheduled tribe. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, फॉर एक्झाम्पल विदर्भामध्ये, महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये की काहीच जिल्ह्यामध्ये किंवा काहीच तालुक्यामध्ये काहीच जमातींना शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टची फॅसिलिटीज मिळतात, परंतु त्यांच्या शेजारी असणारे तालुके आहेत, गाव आहेत, तर त्यांच्यामध्ये असणारे त्याच जातीतील त्याच जमातीतील तशाच प्रकारचे आदिवासी गुणधर्म असणाऱ्या आणि तेवढ्याच मागास असणाऱ्या ह्या आदिवासी लोकांना त्याचे शेड्यूल ट्राईबचे किंवा शेड्यूल कास्टचे काय मिळत नाही आहे, फॅसिलिटीज मिळत नाही आहे. ओके, नॉट ट्रीटेड ॲज अ शेड्यूल ट्राईब. त्यांना शेड्यूल ट्राईब म्हणून गणलं जात नाही, भले त्यांचे कॅरेक्टर्स त्या आदिवासी भागामध्ये असणाऱ्या लोकांच्या सारखे असले तरी. ओके, पुढे म्हटलेलं बघा, द रिमूव्हल ऑफ एरिया रिस्ट्रिक्शन इज अ लॉंग फेल्ट नीड and is a matter on which there has been a general agreement. एरिया रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करणं हा बरेच दिवसापासूनचं एक योजना होते आणि त्याच्यावरती जनरली सगळ्यांचं काय झालेलं आहे, ॲग्रीमेंट झालेलं आहे, मान्यता मिळालेलं आहे. रिमूव्हल ऑफ दीज एरिया रिस्ट्रिक्शन्स will benefit a large number of persons who will be entitled to the fruits of special welfare and development schemes for scheduled tribes reservation in services. एरिया रिस्ट्रिक्शन आपण रिमूव्ह केल्यामुळं बहुसंख्य लोकांना त्याचे फायदे होणार आहेत की जे लोक ह्या क्षेत्रबंधनाच्या बाहेर पूर्वी राहत होते. ओके, त्यांना नोकरी मिळणार आहे आणि इतर काही फॅसिलिटीजसुद्धा मिळणार आहेत. द प्रेझेंट बिल has been brought forward with a view of removal of area restriction as far as possible, and thus we do away with anomalous which exists at present. आत्ता आम्ही जे बिल पास करतो हा एरिया रिस्ट्रिक्शनचं बिल आहे. आम्ही ह्या बिलच्या माध्यमातून एरिया रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करतो आणि रिमूव्ह करून जे काही विसंगती आहे, म्हणजे विशिष्ट तालुक्यामध्येच काही लोकांना एस टीचे प्रमाणपत्र मिळतात, फॅसिलिटीज मिळतात आणि त्यांच्या शेजारील जे काय आदिवासी जमाती आहेत त्यांना मात्र प्रमाणपत्र मिळत नाही किंवा फॅसिलिटी मिळत नाही. ही जी विसंगती आहे, ही विसंगती आम्ही काय करतो, ह्या एरिया रिस्ट्रिक्शन कायद्याच्या माध्यमातून काढून टाकतो. ओके, तर पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस बिल there will be increase in total population of the scheduled caste and scheduled tribes. बघा, फार महत्त्वाचं आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस बिल म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शन आपण उठवल्यामुळं, एरिया रिस्ट्रिक्शनचं बिल आपण आणल्यामुळं देर विल बी इन्क्रीज इन टोटल पॉप्युलेशन ऑफ दिस शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स अँड कन्सिक्वेंटली इन द नंबर ऑफ रिझर्वेशन सीट्स द लोकसभा and certain state legislative assemblies. जे आम्ही एरिया रिस्ट्रिक्शन उठवल्यामुळं निश्चितपणे की ह्या एस टीच्या पॉप्युलेशनमध्ये भरीव वाढ होणार आहे आणि म्हणून अँड कन्सिक्वेंटली म्हणजे भरीव लोकसंख्या वाढ झाल्यामुळं त्याचा एक परिणाम म्हणून की लोकसभा आणि राज्यसभा या सीटमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि ते वाढ करावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीने त्यांच्या अनुदानमध्ये. ओके, बिल पुढे म्हटलेलं आहे, वी हॅव मेड अ प्रोव्हिजन इन द बिल टू एनेबल द रजिस्ट्रार जनरल टू एस्टिमेट
the population of scheduled castes and scheduled tribes on the basis of new lists. म्हणजे की आपण असं प्रोव्हिजन केलेलं आहे, आपण RGIला अशी डायरेक्शन देतोय किंवा प्रोव्हिजन करतो RGIच्या माध्यमातून की जी काही लोकसंख्या वाढणार आहे ह्या आपण एरिया रिस्ट्रिक्शन वाढवल्यामुळं तर त्या नवीन लोकसंख्येची लिस्ट बनवा आणि त्या नवीन लोकसंख्येची लिस्टप्रमाणे पुढं काय म्हटलं बघा, इट विल ऑल्सो बी नेसेसरी टू रीएलोकेट द रिझर्व्ड constituencies, necessary provisions for this has been made in the bill. तर ह्या RGIला आपण सांगतोय की RGIच्या माध्यमातून आपण असं करतोय की ही जी काही लोकसंख्या वाढलेला आहे एरिया रिस्ट्रिक्शन उठवल्यामुळं ही लोकसंख्या वाढलेला आहे, वाढणं साहजिकच आहे, परंतु ह्या वाढीव लोकसंख्याप्रमाणे आपण काय करतो, आपल्याला काय करावं लागणार आहे, लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघसुद्धा वाढवावं लागणार आहे आणि आम्ही त्याचीसुद्धा प्रोव्हिजन करतो आणि त्या वाढीव लोकसंख्येच्या मानाने आम्ही आमदार आणि खासदारांचे सुद्धा सीट वाढवतो, मतदारसंघ वाढवतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, 1976ला क्षेत्रबंधन उठलेलं आहे, केंद्र शासनाने क्षेत्रबंधन उठवलेलं आहे ज्याच्यावरती राष्ट्रपतींची सही आहे आणि त्यामध्ये खास करून त्यांनी 2 मुद्दे म्हटलेले आहे की विशिष्ट एरियामध्ये राहणाऱ्या लोकांनाच अनुसूचित जमातीचे सवलती मिळतात, परंतु त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्याच महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जमातीचे कॅरेक्टर्स असणाऱ्या त्याच जमातीपैकी लोकांना ह्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, फक्त एरिया रिस्ट्रिक्ट केल्यामुळं. म्हणून हा एक प्रकारचा अन्याय आहे, विषमता आहे. म्हणून आपण ही विषमता काढून टाकण्यासाठी एरिया रिस्ट्रिक्शनचा कायदा आपण करतो आहे, बिल आपण आणतो आहे आणि ह्या एरिया रिस्ट्रिक्शन उठल्यामुळं साहजिकच त्या STच्या लिस्टमध्ये भरीव लोकांची संख्या वाढणार आहे आणि म्हणून त्या वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सुद्धा आम्ही काय करणार आहे, सगळ्या फॅसिलिटीज वाढवणार आहे, अनुदान वाढवणार आहे, आमदार आणि खासदारांचे मतदारसंघसुद्धा वाढणार आहे आणि ती प्रोव्हिजन आम्ही 1976च्या क्षेत्रबंधन कायद्यामध्ये केलेलं आहे असं हे स्पष्टपणे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके हां, त्याच्यानंतर बघा निवडणूक आयोगाचं एक मी स्टेटमेंट वाचून दाखवतो. हा निवडणूक आयोगाचं स्टेटमेंट आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, ओके, तरी पण मी वाचून दाखवतो. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, आपल्या केंद्र शासनाचा किंवा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यामध्ये की एखाद्या राज्यामध्ये SC आणि ST किंवा OBC ह्यांची सीट रिझर्व करत असताना कशाच्या आधारे रिझर्व केला जातो हे सांगत असताना निवडणूक आयोगाने काय सांगितलेलं आहे हे समजून आपण घेऊ. द नंबर ऑफ सीट्स रिझर्व्ड फॉर शेड्यूल्ड कास्ट or the scheduled tribes in the legislative assembly of any state under clause 1 shall bear as nearly as may be the same proportion to the scheduled caste in the state or the scheduled tribes in the state. बरोबर काय म्हटलं बघा, shall bear as nearly as may be the same proportion to the total number of seats in the assembly as the population of the scheduled caste in the state or scheduled tribe in the state. बरोबर म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा याच्यामध्ये आमदार आणि खासदारांची जी संख्या असायला पाहिजे ती संख्या कशावरून ठरवलं जातं की त्या राज्यामध्ये ती अनुसूचित जातींची लोकसंख्या किती आहे किंवा अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे, आदिवासींची लोकसंख्या किती आहे, तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याच्या जवळपास काय केलं जातोय, आमदार आणि खासदारांची सीट आम्ही रिझर्व करत असतो. बरोबर, ॲज द केस मे बी. ओके, इन रिस्पेक्ट ऑफ विच
सीट्स आर रिझर्वड बियर्स टू दी टोटल पॉप्युलेशन ऑफ स्टेट. म्हणजे त्या राज्यामध्ये किंवा त्या राज्यामध्ये असणारी जी एकूण लोकसंख्या आहे तर त्या समाजाच्या लोकसंख्येवरनं त्या सीट रिझर्व केल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय झालं. म्हणजे निवडणूक आयोगावरनं आपल्या लक्षात आलं की आमदार आणि खासदार हे कशावरून ठरतात, तर आमदार आणि खासदार हे ठरतात की त्या लोकसंख्येवरनं ठरतात. मग आता आपले 25 आदिवासी आमदार आहेत, 4 आदिवासी खासदार आहेत. मग हे कशावरनं ठरलं असेल, तर हे ठरलेलं आहे त्या आदिवासींच्या लोकसंख्येवरनं. महाराष्ट्रामध्ये एकूण किती आदिवासी आहेत तर त्या आदिवासींच्या लोकसंख्येवरनं हे ठरलेलं आहे. मग आदिवासींची लोकसंख्या किती आहे, मग हे किती आहे हे बघत असताना मी तुम्हाला एक चांगलं स्टेटमेंट दाखवतो. हे माहितीच्या अधिकाराखाली हे मिळवलेले एक स्टेटमेंट आहे. तुम्हाला वाचता येईल नाही येईल, एक माहितीच्या अधिकाराखाली मिळालेलं आहे. आणि ह्याच्यात फक्त एवढंच बघा की ह्यामध्ये एक OTSP म्हटलं असेल आणि कुठंतरी TSP म्हटलं असेल. हा TSP आणि OTSP बरोबर. आणि इथं खाली तुम्हाला कळेल की आदिवासी विभागाचा हे सही सिक्का आहे. तर OTSP आणि TSP मध्ये किती लोकसंख्या आहे हे माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलं होतं. तर त्यावेळी त्याने दिलेलं आहे TSP म्हणजे ज्याला शासन समजतं आदिवासी भाग. तर ते आदिवासी भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 45 लाख बरोबर 16,018 लोक राहतात. 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी भागामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे 45,96,018. आणि OTSP मध्ये म्हणजे विस्तारित क्षेत्रामध्ये आदिवासी भाग सोडून इतर जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये किती राहतात, जिथं भोगस आदिवासी राहतात असं समजलं जातो. OTSP म्हणजे काय, भोगस आदिवासींची गावं, एरिया असं ज्यांच्या डोक्यात आहे तर त्यांच्यासाठी मी सांगतो. OTSP मध्ये आदिवासींची संख्या शासनाच्या पत्रानुसार किती आहे, तर ते आहे 59,14,195 लोक राहतात. 59,14,195 लोक ह्यामध्ये राहतात. मग आपण जर एकूण आदिवासींची संख्या जर बघितलं तर 10,51,211 होतो. 10,51,211 ही एकूण आदिवासींची संख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार. मग पुढं काय होतं बघा, तर पुढं हा मी टेबलमध्ये मांडलेला आहे. हा जो आहे हा टेबलमध्ये मांडलेला आहे. तर ह्या टेबलमध्ये काय सांगितलेलं तुम्हाला सांगतो की एकूण OTSP मधली लोकसंख्या मी दाखवलेली आहे 45,96,018 आणि OTSP मध्ये 59,14,195 बरोबर. आणि एकूण आदिवासींची संख्या 1,05,10,213 1,05,10,213 हे आदिवासींची महाराष्ट्रातील लोकसंख्या. मग आता महाराष्ट्रातील टोटल पॉप्युलेशन किती आहे, तर टोटल पॉप्युलेशन आहे 11,23,74,333. 11,23,74,333. आणि ह्याचं जर आपण केलो तर महाराष्ट्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या किती आहे, तर 9.15% आहे. 9.15% आहे. मग 9.15% मध्ये TSP मधली पण लोकसंख्या आहे आणि OTSP मधली पण लोकसंख्या आहे. म्हणजे ओरिजिनल आदिवासी ज्याला म्हणतात ते सुद्धा आहेत आणि भोगस आदिवासी ज्याला लोक म्हणतात ते सुद्धा आहेत. बघा आता हे दोन्ही OTSP आणि TSP धरून 9.15% आदिवासी आहेत. मग आता MLA किती दिलेलं आहे, MLAंची लिस्ट आहे 288 पैकी आणि MPचं 84 पैकी किती आहे, MLA आहेत आपले 25 MLA आहेत बरोबर. ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर 25 MLA आहेत आणि MP आहेत 4. म्हणजे आमदार 25 दिलेले आहे, खासदार 4 दिलेले आहे. म्हणजे 288 पैकी 25 म्हणजे 9% आहे.
आणि 48 पैकी 4 खासदार म्हणजे 9% खासदार आहे. म्हणजे 25 खासदार, 25 आमदार, 4 खासदार म्हणजे 9% आमदारांनी 9% खासदार दिलेला आहे. मग आता मग 9% दिलं असतील, मग आपण जर पॉप्युलेशन डिवाइड केला, OTSP मध्ये किती पॉप्युलेशन आहे TSP मध्ये, तर आपण बघितलं की OTSP मध्ये हा 45 लाख आणि इकडे 59 लाख हे जर आपण धरलो तर 4% एकूण 9% पैकी 9.15% पैकी 4% आदिवासी भागामध्ये आहे आणि 5.15% हे विस्तारित क्षेत्रामध्ये आदिवासी लोक आहेत. असं एकूण 9.15% आहे. मग 4% प्रमाणे जर आपण आमदार धरलो तर किती होईल, तर 25 पैकी फक्त 11 आमदार येतील. आदिवासी भागामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मानाने फक्त 11 आमदार बसतात आणि राहिलेले 14 आमदार हे विस्तारित क्षेत्रासाठी बसतात. विस्तारित क्षेत्रामध्ये जी आदिवासींची लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणे 14 आमदार हे विस्तारित क्षेत्रासाठी दिलं गेलेलं आहे. त्यानंतर खासदारांच्या बाबतीत आपण जर विचार केलो तर 1.75 खासदार म्हणजेच 2 खासदार जवळपास 2 खासदार हे आदिवासी भागामध्ये बसतात आणि 2.25 म्हणजे आपण राऊंड फिगर 2 धरू, 2 खासदार हे विस्तारित क्षेत्रामध्ये बसतात. म्हणजे लक्षात घ्या, आदिवासींच्या किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी पॉप्युलेशनच्या म्हणण्यानुसार किंवा त्याच्या अनुसार फक्त 11 आमदार आणि 2 खासदार बसतात आणि विस्तारित क्षेत्रातील लोकांच्या प्रमाणामध्ये 14 आमदार आणि 2 खासदार बसतात. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आता पुढं काय बघा, ह्याचा अर्थ इथं बघा, मी आमदारांची संख्या काढलेली आहे. ॲक्च्युली हे आमदारांची संख्या पूर्वी जी होती ना फक्त 13 होती. सुरुवातीला ॲक्च्युली 13 होती, इथं 14 दाखवलेलं आहे. सुरुवात ॲक्च्युली 13ने झालेलं आहे. 1960ला 13ने झालेलं आहे. जसं जसं पॉप्युलेशन वाढत जाईल तसं तसं इथं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आत्ता सध्या 25 आहे. तर ह्या 25मध्ये लक्षात घ्या, 25 आमदारपैकी आमदारामध्ये 14 आमदार ह्या विस्तारित क्षेत्रातील लोकसंख्यामुळे झालेले आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला इथं दाखवतोय खासदारांची संख्या. अगदी ही खासदारांची संख्या आपण काढलेल्या आहे 1962 पासून 2011 पर्यंत काढलेल्या. 1962 पासून 2011 पर्यंत ही खासदारांची संख्या आहे. ही सगळी खासदारांची संख्या आहे. तर सुरुवातीला 1962ला किती खासदार होते, 3 खासदार होते आणि आत्ता किती आहेत, 4 खासदार आहेत. तर ह्या 4 पैकी 2.25 खासदार म्हणजे 2 खासदार आपण धरू, तर हे 2 खासदार हे आदिवासी भागाच्या व्यतिरिक्त आदिवासी भागाच्या बाहेर जे आदिवासी राहतात तर त्या आदिवासींच्या पॉप्युलेशनप्रमाणे एवढी लोक येतात. ओके, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ह्या आदिवासी आमदार जे आहेत त्या आदिवासी आमदारापैकी 25 आमदारापैकी 14 आमदारावरती आपला हक्क आहे आणि 4 खासदारापैकी 2 खासदारांच्यावरती आपला हक्क आहे, कारण आपल्या लोकसंख्येवर ती लोक निवडून आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो की आदिवासी क्षेत्रातून अनुसूचित जमातीची जी काही जागा रिझर्व आहेत म्हणजे 25 आमदारकीचे आणि 4 खासदारकीचे, ह्या सगळी जागा पहिल्यापासून अगदी 1950 पासून तर ही सगळी जागा कुठं होते, तर क्षेत्रबंधन एरियामध्येच होते. तर ह्या क्षेत्रबंधन एरियामधून वर्षानुवर्ष म्हणा किंवा प्रत्येक वेळी म्हणा एकूण 25 आमदार आणि 4 खासदार हे निवडून येत असतात. तर मित्रांनो की तुम्हाला मी सांगितलं होतं की 28 ऑक्टोबर 1956ला एरिया रिस्ट्रिक्शन ॲक्ट लागू केला, क्षेत्रबंधन लावण्यात आलं चुकीच्या समजातून
आणि त्यानंतर 18 सप्टेंबर 1976ला एरिया रिस्ट्रिक्शन उठवण्यात आलं. तर 28 ऑक्टोबर 56 ते 18 सप्टेंबर 76 पर्यंत अशी एकूण 20 वर्षाची कालावधी गेली. तर ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण आदिवासी विभाग जो होता, तर आदिवासी विभाग जो होता तो पूर्णपणे त्या आदिवासी आमदार खासदारांच्याकडे होता. तर सुरुवातीपासूनच ह्या आदिवासी आमदार खासदारांच्याकडं आदिवासी विभागाची सत्ता आहे. अगदी एक हाती सत्ता आहे. त्या आदिवासी विभागाचे सर्व तेच लोक आहेत, पूर्ण मालक आहेत, पूर्ण मक्तेदारी त्यांची आहे. तर आदिवासी विभाग जो आहे, आदिवासी विभागावरती ही लोक जी म्हणतील ते अंतिम सत्य आहे, पूर्व दिशा आहे. म्हणून मित्रांनो, की ह्या एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं, खरं म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शन जेव्हा नव्हतं ना, 1950 पासून 56 पर्यंत आपल्याला सुद्धा या अनुसूचित जमातीचे ह्या सवलती मिळत होते. परंतु आपण विखुरलेले असल्यामुळं, आपली लोकसंख्या विखुरलेली असल्यामुळं आपल्याकडं हे आमदार आणि खासदारांचे मतदारसंघ नव्हते. परंतु नंतर 56ला हा एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं, आपल्याला सर्टिफिकेट मिळायची बंद झाल्यामुळं सगळे आमदार आणि खासदार तिकडूनच निवडून यायला लागले. आणि नंतर ह्या 20 वर्षामध्ये ह्या लोकांनी संपूर्ण आदिवासी विभागावरती स्वतःचा कब्जा मिळवला. ते पूर्ण मालक झाले, सर्व झाले. आणि त्यांच्याशिवाय आज कुठलाही पत्ता हलत नाही. आदिवासीशी संबंधित काही प्रश्न असू दे, ही लोक जी म्हणतील तेच अंतिम सत्य असतं, तीच पूर्व दिशा असते. म्हणून या सत्तेचा गैरफायदा घेऊन या लोकांनी विस्तारित क्षेत्रातील आदिवासींच्या विरोधामध्ये वारंवार षडयंत्र रचत असतात, वारंवार वेगवेगळे परिपत्र काढत असतात, कूटनीती करत असतात. ओके, कारण का संपूर्ण सत्ता त्यांच्यामध्ये. विस्तारित क्षेत्रातील लोकांची संख्या जास्त आहे, पॉप्युलेशन जास्त आहे, परंतु आमदार एकही नाही. अनुसूचित जमातीमधून आमदार एकही नाही आहे. परंतु तिकडे मात्र पॉप्युलेशन कमी आहे, पण आमदार जास्त आहेत. आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं की या सत्तेच्या जोरावरती अन्याय करायचं ठरवलं आणि अनुसूचित आपला विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यावरती त्यांनी 1956 पासूनच अन्याय करायला सुरुवात केली. तुम्ही जर या लोकांचं विधानसभेतील भाषण बघा, यूट्यूबवरती पडून आहेत. त्याच्यानंतर पत्रकार परिषद ही लोक घेतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये ही लोक जे मुद्दे मांडतात ते मुद्दे बघा. TV चॅनल्समधून ही लोक मुलाखती देतात, त्या मुलाखती ऐका. किंवा यूट्यूबवरती चर्चासत्र असतात, डिस्कशन असतात, ती चर्चासत्र तुम्ही ऐका. आणि पेपरमध्ये आर्टिकल्स असतात, कायम बोगस, जातचोर, घुसखोर असे वेगवेगळे आर्टिकल्स असतात. हे सगळे जर तुम्ही बघितला, अगदी विधानसभेमधले ह्या लोकांची भाषण पासून साध्या वर्तमानपत्रातील ह्या लोकांचे आर्टिकल जर आपण बघितलो तर तुमच्या लक्षात येईल की विस्तारित क्षेत्रातील लोकांची प्रमाणपत्र अवैध होण्यामागं कुठलंही कायदा आड येत नाही, कुठलीही डॉक्युमेंट आड येत नाही किंवा आणि काही आड येत नाही आहे. फक्त हे आदिवासी आमदार, मंत्री आणि त्यांची संघटना ही लोक आड येतात. ही लोक खरे म्हणजे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. ही लोक सगळी सूत्र आपल्या विरोधामध्ये हलवत असतात. म्हणून आपल्या सगळ्यांची प्रकरण सरसकट अवैध होत असतात. आपल्याला वाटतं की माझी कोळी नोंदी आहे म्हणून माझे प्रमाणपत्र अवैध झाले, मला चालीरीती सांगता आलं नाही, मी एका कुठल्या तरी प्रश्नाला विसरलो म्हणून मला माझे प्रकरण अवैध झाले. बरोबर, असं आपण काहीतरी गैरसमज करून घेतो. मित्रांनो, त्याचं आणि ह्याचं तुमच्या प्रकरण अवैध होण्यामागचं काही कारण नाही आहे. तुमचं प्रकरण अवैध होण्यामागं एकच कारण आहे, आदिवासी क्षेत्रातून निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री
आणि त्यांच्या मागं असणारी सगळी संघटना यांच्या षडयंत्रामुळं, यांच्या सगळ्या वेगवेगळ्या युक्त्यांच्यामुळं आपण काय करतो की आपण मागे पडतो म्हणा, आपले प्रकरण अवैध होतात. आणि हा प्रकार आत्ता सुरू नाही आहे. जेव्हापासून एरिया रिस्ट्रिक्शन उठलेलं आहे, जेव्हापासून केंद्र शासनाने आपल्याला सवलती दिलेल्या, तेव्हापासून ह्या लोक आपले मागं हात धुवून लागलेले आहेत. आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रमाणपत्र मिळू द्यायचं नाही, व्हॅलिडिटी मिळू द्यायचं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीमधून बाहेर काढून टाकणे, बोगस, जातचोर, घुसखोर असं काहीतरी आरोप ठेवून कायमस्वरूपी अनुसूचित जमातीच्या यादीमधून बाहेर काढून टाकणे, ह्याच्यासाठी कायम ही लोक वेगवेगळ्या युक्त्या आखत असतात, षडयंत्र रचत असतात. आणि म्हणून आपली प्रकरणं अवैध होतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही लोक कोर्टाचं, ह्या कोर्टाने काय म्हटलं, त्या कोर्टाने काय म्हटलं, इकडलं कायदा काय, तिकडला कायदा काय, सारखं तुम्ही त्या कायद्यामध्ये आणि त्या डॉक्युमेंटमध्ये डोकं घालून बसलेलं आहे. परंतु आपले प्रकरण अवैध होण्यामागं जे काही षडयंत्र रचतात तिकडं कुणाचंही लक्ष नाही. परंतु खरे सूत्रधार जे आहेत, मुख्य सूत्रधार जे आहेत ते आहेत हे आदिवासी आमदार, खासदार आणि त्यांच्या मागचे हे सगळे संघटना. आणि दुर्दैवाने या 25 आमदारापैकी 14 आमदार हे आपल्या लोकसंख्येवर निवडून येतात. आणि ते त्यांना सुद्धा माहीत नाही. त्यांना सुद्धा माहीत नाही की ह्यांच्या पॉप्युलेशनवरून आम्ही निवडून येतो. आणि आपल्या पॉप्युलेशनवर निवडून येणे आणि आपल्यालाच ही लोक विरोध करतात, आपल्याच विरोधामध्ये काम करतात आणि आपल्यालाच कशा पद्धतीने अनुसूचित जमातीतून बाहेर काढता येईल ह्याची ती लोक प्रयत्न करतात. तर याच्यापेक्षा दुर्दैव काय, या 25 आमदारापैकी 14 आमदार हे आपल्यासाठी काम करायला पाहिजे, आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी ती लोक धडपडल्या पाहिजे. खरं म्हणजे आमच्यामुळं ती लोक आज आमदार आहेत. परंतु याचा कुठल्याही प्रकारचे विचार न करता ही 14चे 14 आमदार, एकतर ते 11 आमदार आपल्याला जोरात विरोध करतातच आणि प्लस हे 14 आमदारसुद्धा आपल्याला विरोध करतात. हे सर्वात दुर्दैवी घटना आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, खरं म्हणजे ही लोक गैरसमजातून विस्तारित क्षेत्रातील लोकांना विरोध करत असतात. मला खात्री आहे या लोकांना जर आपण आपल्याकडलं किंवा OTSP मधलं विस्तारित क्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असणारी जी काय महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्स जर त्यांना आपण दाखवलो तर निश्चितपणे ही लोक शांत होतील, निश्चितपणे यांचा विरोध बंद होईल आणि ही लोक आपल्याला सपोर्ट करायला लागतील. ह्यांना वाटतं, इकडनं तिकडनं ते ऐकत असतात आणि IQ बातमीवरनं ह्यांना वाटतं की इकडली लोक, विस्तारित क्षेत्रातील लोक सगळे बोगसच आहेत आणि ही लोक कारण नसताना आमच्यामध्ये घुसलेले आहे असं त्यांना वाटतं. आणि म्हणून ती लोक आपल्याला विरोध करतात, प्रत्येक स्टेजवरती आपल्याला ते विरोध करत असतात. परंतु मित्रांनो, तसं नाही आहे. तसं नाही आहे की मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दाखवतो, बघा आश्चर्य वाटेल. मी नंतर सगळी डॉक्युमेंट्स, प्रत्येक जिल्ह्याची डॉक्युमेंट्स फार डिटेलमध्ये दाखवणार आहे. हे आहे 1931चं सेन्सस रिपोर्ट, गॅझेटियर, जिल्हा गॅझेटियर्स 1931चं सेन्सस रिपोर्ट आहे. आणि तुम्हाला माहीत आहे व्हॉल्यूम 8 पार्ट 2. ओके, तर याच्यामध्ये बघा 1931 आठवून घ्या. आपल्याला 1891चं पण आहे, 1921चं पण आहे, सगळं आहे. मी जेव्हा विस्तारित क्षेत्रातील सबळ पुरावे याच्यावरती प्रकरण घेणार आहे त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यांची डॉक्युमेंट दाखवणार आहे. पण आज आदिवासी आमदार, मंत्री आणि संघटना यांच्या माहितीसाठी मी नमुना दाखल काही डॉक्युमेंट मी दाखवतो. ओके, हा 1931चा आहे. 1931 म्हणजे 1950 पूर्वीचा आहे. तर मित्रांनो, तर 1950 पूर्वीचं जे डॉक्युमेंट आहे
तुम्हाला ॲक्च्युली तिथं दिसणार नाही, तर मी फक्त वाचून दाखवतो. बघा, ह्या ठिकाणी ॲक्च्युली हा सोलापूर आहे, म्हणजे 2 पान एकत्र जोडल्यानंतर इथं सोलापूर येतोय आणि इथं काही कास्ट आहेत. तरी कास्ट मी वाचून दाखवतो. तर या कास्टमध्ये बघा, कोळी गुजराती इथं खाली सोलापूरमध्ये 0-0 दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कोळी खानदेश खाली 0-0 दाखवलेलं आहे. कोळी सोन कोळी 0-0 दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कोळी अहिर 0-0 दाखवलेलं आहे. आणि फक्त कोळी महादेव, बरोबर, कोळी महादेव जे आहे, तर कोळी महादेवची लोकसंख्या इथं जवळपास 5 ते 6 हजार. तुम्हाला दिसतंय का बघा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, इथं कोळी महादेव, इथं आहे, ही कोळी महादेव आहे. आणि इथं लोकसंख्या जवळपास 5-6 हजारच्या जवळपास इथं आहे, बरोबर. आणि ही सगळी जी आहे ना, हे सगळी शून्य आहे, हे सगळी शून्य आहे. तर ही सगळी कोण आहे, तर इथं कोळी खानदेश, कोळी गुजरात, कोळी सोन वगैरे वगैरे हे सगळे आहेत. हे सगळी शून्य आहे. फक्त कोळी महादेव इथं राहतो. 1931च्या जनगणनेमध्ये सांगितलेलं आहे फक्त कोळी महादेव राहतो. आणि त्याचबरोबर अक्कलकोट तालुका, त्या काळी अक्कलकोट हा प्रांत वेगळा होता, सोलापूरमध्ये नव्हतं ते. तर अक्कलकोटमध्ये सुद्धा सेम आहे. बघा, हे अक्कलकोट आहे. ॲक्च्युली 2 पेज जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही अक्कलकोट आहे. अक्कलकोटमध्ये बाकीची सगळी शून्य आहे. आणि पुन्हा इथं महादेव कोळी जे आहे ना, महादेव कोळी स्त्री आणि पुरुषांची संख्या दाखवलेली आहे. महादेव कोळी किती आहे, तर ह्या ठिकाणी फक्त अक्कलकोट तालुक्यामध्ये 1746 पुरुष आणि जवळपास 2000च्या जवळपास 1500 काहीतरी आहे. आकडा मला क्लिअर दिसत नाही आहे, बरोबर. हे करून एनलार्ज करून बघावं लागणार आहे. तर हे अक्कलकोटमध्ये सुद्धा बाकीचे कुणीही कोळी नाही आहे, फक्त महादेव कोळी आहे. हा 1931चा सेन्सेक्स सांगतो. दुसरं तिथं कोणी नाही. हां, त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो की त्याच्या पलीकडे जाऊन ना, की तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा एक आहे बघा, सोलापूरचा आहे. इथं तुम्हाला सोलापूर असं वाचायला मिळेल. हा सोलापूर आहे. तर वर काय बघा, हा वर इथं कोळी महादेव आहे, बरोबर, कोळी महादेव आहे. आणि त्याच्याच कॉलममध्ये वेगवेगळे आहेत. काय आहे, कातकरी आहे, कोकणा, त्यानंतर मच्छी, त्यानंतर पारधीराज अशी वेगवेगळी जमाती दिलेले आहे. तर ती सगळी जमाती 0-0 आहे. सोलापूरमध्ये सगळी जमाती 0 आहे. फक्त महादेव कोळ्यांची आकडा दिलेला आहे. 1931ला बाकीचे कुठली जमाती सोलापूरमध्ये राहत नव्हते, आदिवासी जमाती. तिथं फक्त राहत होते महादेव कोळी. आणि हे महादेव कोळींचे आकडे दिलेले आहे. आणि स्पष्टपणे आहे कोळी महादेव. तुम्हाला कोळी महादेव हा शब्द पाहिजे ना, तर हे बघा वाचा, कोळी महादेव. आणि इथं आकडेवारी आहेत, हे कोळी महादेवचे आकडेवारी आहेत. बाकीचे सगळे शून्य आहे, बरोबर. आणि त्याच पद्धतीने सोलापूर अक्कलकोटमध्ये सुद्धा बाकीचे जमाती शून्य आहे, फक्त कोळी महादेव आहे. पुढं बघा, तुम्हाला 1941चा सेन्सस दाखवतो. हा आहे सेन्सस 1941, बरोबर. 1941चा हा सेन्सस आहे. हा तुम्हाला दिसेल. तर 1941च्या सेन्ससमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, की इथं मेल आणि फिमेल असं आहे, बरोबर. तर या ठिकाणी मेल आणि फिमेल आहे. आणि 1931 आणि 1941चा आकडा येते. 1931 आणि 1941चे आकडे येते, बरोबर. आणि तिथं बघा, हे कोण आहे, कोळी महादेव. आणि कोणत्या जिल्ह्यात हा, सोलापूर. हे बघा, सोलापूरमध्ये हे आकडे बघा, कोळी महादेवचे सोलापूरमध्ये. आणि त्याचबरोबर इतर जिल्हे कुठले आहेत, ठाणा आहे, अहमदनगर आहे,
नाशिक आहे, पुणे आहे, कुलाबा आहे. ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे, कुलाबा ह्यांना तुम्ही ओरिजिनल आदिवासी म्हणता. आणि त्यांच्याच यादीमध्ये सोलापूर आहे आणि त्याच कॉलममध्ये महादेव कोळी आहे. म्हणजे ठाण्यामध्ये, कुलाबामध्ये, अहमदनगरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये ज्या महादेव कोळी राहतात त्याच महादेव कोळी सोलापूरमध्ये राहतात. एकच कॉलममध्ये सोलापूरमध्ये महादेव कोळी आहेत. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही जर नाशिक, पुणे, अहमदनगरमधली ओरिजिनल म्हणत असाल तर सोलापूरमधली ओरिजिनल तुम्ही का म्हणत नाही? हे बघा की आता मला उलट दिसतंय, तुम्ही वाचून बघा हे काय काय आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, कुलाबा. ओके, तर ही सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. ओके, मग हे झालं 1931चं पण त्याच्यातच आहे, 1941चं पण त्याच्यामध्येच आहे. ओके, मग मला सांगा 1941, 1931 मी पुढं जेव्हा दाखवणार आहे तेव्हा 1891चं दाखवणार आहे, 1921चं दाखवणार आहे, बरोबर. मग मला सांगा 1931 आणि 1941ला तिथं कोळी महादेव म्हणून सोलापूरमध्ये आहे, अक्कलकोटमध्ये आहे. आणि तुम्ही रिझर्वेशन जे दिलं 1950ला दिला. मग मला सांगा ही 1941 आणि 1931ला आमचे आजोबा लिहिला होता काय सेन्सस रिपोर्टमध्ये? आमच्या आजोबांनी लिहिला होता कोळी महादेव म्हणून. मग हे आले कुठून नोंदी? आणि तुम्ही तिकडं सांगता 1971 पूर्वी हे सगळे जिल्ह्यामध्ये 00 आहेत म्हणून. आणि मग ही गेले कुठे? हे आकडेवारी गेले कुठे हे तुम्ही सांगा. तर मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला 1961 दाखवतो. हा 1961, हां 1961 हा सेन्सस रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. ओके, हां. तर याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये काय आहे तर यामध्ये बघा इथं कोळी महादेव म्हणून लिहिलेलं आहे, कोळी महादेव. तर कोळी महादेव जे आहे ना हे कुठल्या जिल्ह्यात आहे तर ह्या इथं जर तुम्ही बघितलं ना ही सगळी जिल्हे बघा, हे सगळ्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा बघा, इथं हा सोलापूर जिल्हा, बरोबर. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो 1961मध्ये इतर मी प्रत्येक जिल्ह्यांची तुम्हाला मी दाखवणार आहे. पण ह्याच्यामध्ये आणि कुणाकुणाचे ॲड झालं सांगतो तुम्हाला. कोळी महादेव या त्या जिल्ह्यातील लोकांनी लक्षात ठेवा कुणाकुणाचे ॲड झालेले आहे. जळगावचा आहे, बरोबर, जळगाव ईस्ट, खानदेश. त्यानंतर कुलाबा आहे, कोल्हापूरचा आहे. त्यानंतर रत्नागिरी आहे, सातारा आहे, सांगली आहे, ठाणा आहे, धुळे आहे, खानदेश आहे. 1961मध्ये पुन्हा एकदा तुम्ही वाचून काढा. 1961मध्ये कोळी महादेव मला हे दिसतं का? हां, हा कोळी महादेव आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मी उलट तर धरत नाही ना. हां सॉरी हां बघा ते नाही मला उलट दिसतोय. हां, तर हे कोळी महादेव आहे. कोळी महादेवमध्ये हे सगळे जिल्हे वाचून काढा. ही सगळी जी जिल्हे आहेत हे सगळ्या जिल्ह्यामध्ये, ह्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ह्यामध्ये बाकीचे अहमदनगर वगैरे सगळेच आहेत. जळगाव आहे, खानदेश आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे आणि खानदेश ही पॉप्युलेशन आहे. मग मला सांगा, लोक ओरडतात, आदिवासी क्षेत्रामध्ये राहणारे हे जे काही लोक आहेत ही लोक ओरडत असतात आणि ते सांगत असतात की बाकीच्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक राहत नाही. मग आदिवासी लोक राहत नसेल तर 1931, 21, 61 आणि त्याच्या आधी 1921 आणि 1891 ह्या सेन्सस रिपोर्टमध्ये आमच्या आजोबांनी लिहिलं का कोळी महादेव म्हणून? मग राहत नसेल तर कसं तुम्ही म्हटला राहत नाही म्हणून? ओके, आणि एवढंच नाही, मी तुम्हाला हेही सांगतो बघा,
हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पत्र आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रत मी फक्त वाचून दाखवतो. माहितीच्या अधिकाराखाली पत्र मिळवलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोळी महादेव इज अ शेड्यूल्ड ट्राईब इन एंटायर महाराष्ट्र सिन्स दी फर्स्ट प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950. बस, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र आहे, केंद्र शासनाचं पत्र आहे. तर केंद्र शासन काय सांगतोय, कोळी महादेव हे शेड्यूल्ड ट्राईब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1950 पासून आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोळी मल्हार आर आल्सो शेड्यूल्ड ट्राईब्स इन होल महाराष्ट्र सिन्स 1976. 1976 पासून कोळी मल्हार सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र, माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेले पत्र आहे. ओके. त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला आज थोडंसं डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण बघू. हां मित्रांनो, हे मी जे दाखवतो ते फार महत्त्वाचं आहे. ही आहे अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी, अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, कलकत्ता. अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, कलकत्ता. मला अक्षर उलट दिसतात इकडं. तर ही अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी म्हणजे काय किंवा सर्वे ऑफ इंडिया म्हणजे काय, तर एक रिसर्च सेंटर आहे कलकत्तामध्ये. भारत सरकारचं एक रिसर्च सेंटर आहे. आणि ही लोक काय करतात, तर ही लोक त्या स्पॉटला जाऊन तिथले जाती जमातींचा अभ्यास करतात. त्या ठिकाणी जाऊन त्या स्पॉटला जाऊन जाती जमातींचा अभ्यास करतात. आणि मग ती लोक काय करतात, दर 5-5 वर्षाने ते पब्लिश करतात, जर्नल पब्लिश करतात की बाबा कुठं कुठं आदिवासी संख्या आहे आणि किती प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांच्या चालीरीती काय आहेत हे सगळं ते डिक्लेअर करतात. आणि अंतिम अथॉरिटी कुणाकडे आहे, तर अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला अंतिम अथॉरिटी आहे. बाकीचे छाटछूट लोक कुणी लिहिलं तर त्याला महत्त्व नाही, पण हे मानववंशशास्त्रज्ञांनी जे शोधून काढलेलं आहे, जे पब्लिश केलेलं आहे, त्याला सुप्रीम कोर्टसुद्धा नाकारू शकत नाही. कारण आदिवासींच्या बद्दल अभ्यास करणारी ही संस्था आहे, रिसर्च संस्था आहे, संशोधन केंद्र आहे आणि हे भारत सरकारचं संशोधन केंद्र आहे. मग ह्याने काय दिलेलं आहे, मी तुम्हाला सगळ्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो. तर ह्याने एक टेबल दिलेलं आहे मित्रांनो. हा टेबल खरं म्हणजे तुम्हाला दिसते का बघा. तर हा टेबल आहे, हा टेबल आहे. तर या टेबलमध्ये त्यांनी काय केलं, कोळी महादेव, कोळी मल्हार आणि कोळी ढोर, हे बघा, कोळी महादेव, कोळी मल्हार आणि कोळी ढोर ह्यांचे पॉप्युलेशन दिलेलं आहे. आणि बाकीचे आहेत तर हे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आहेत आणि त्यांची लोकसंख्या किती आहे, हे सगळे जिल्ह्यांची नावं आहेत. ही सगळी जिल्ह्यांची नावं आहेत. आणि इथं आहे सोलापूर, या ठिकाणी सोलापूर आहे. बाकीचे जिल्हे मी तुम्हाला वाचून दाखवतो कुठले कुठले जिल्हे आहेत. अक्षर बारीक असल्यामुळे थोडं समजत नाही. बघा, ठाणा आहे, त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, बरोबर, बांद्रा, चंद्रपूर, बरोबर, वाशिम. हे एकदम बारीक अक्षर आहे. तर ह्या प्रत्येक ठिकाणी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी असल्याचं त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. आणि तो जो रिपोर्ट आहे तर ते रिपोर्ट आहे 2002चा. 2002चा हा रिपोर्ट आहे, लक्षात ठेवा, बरोबर. 2002चा हा रिपोर्ट आहे. आणि या रिपोर्टला मित्रांनो केंद्र शासनसुद्धा काही करू शकत नाही.
सुप्रीम कोर्टसुद्धा काही करू शकत नाही आणि हे फायनल अथॉरिटी आहे. भारतामध्ये आदिवासींच्या बद्दल संशोधन करणारी जी काय आपण म्हणतो ना मानवशास्त्रज्ञ, हे मानवशास्त्रज्ञांची संशोधनाचं रिसर्च सेंटर आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. आणि ह्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी राहत असल्याचं म्हणलेलं आहे. त्यांची लोकसंख्या दिलेली आहे, हजारोंची लोकसंख्या आहे. ती मला डोळ्याने दिसत नाही म्हणून मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, पण ही हजारोंची लोकसंख्या आहे. मग मला सांगा 1931, 1941, 1961 आणि त्यानंतर हायर अथॉरिटी एन्थ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या लोकांनी दिलेली डाटा हे काय आमच्या आजोबांनी लिहिलं का? ही डाटा आलं कुठून? हे जर विस्तारित क्षेत्रामध्ये जर लोक बोगस असतील किंवा विस्तारित क्षेत्रामध्ये लोक नसतील, याच्यामध्ये तुम्हाला हेही सांगतो, हे हलबा वगैरे, हलबा, कोष्टी किंवा जे काय आदिवासी आहेत ना ते सगळेच आहेत, सगळ्यांची नावं आहेत. ते सगळ्यांची आपण जे 33 जमाती म्हणतो 33च्या 33 जमातींची नावं आहेत तिथं आणि त्यांचे पॉप्युलेशन दिलेलं आहे. आणि हे स्पॉटवरती जाऊन संशोधन केलेलं आहे असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही त्या जागी जाऊन संशोधन केलेलं आहे आणि हा आमचं संशोधनाचा रिपोर्ट आहे. तर ह्या रिपोर्टला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही बिनधास्त राहा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज आहे. ज्याला बोगस म्हटलं जातं तेच खरं ओरिजिनल आहे. मी पुढच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे की आम्हीच ओरिजिनल कसं आणि तिकडली लोक हे आमच्याकडनं स्थलांतर झाले हे कसं. ओके, ते आपण नंतर बघू. परंतु इंग्रज काळातील सगळ्या संदर्भ ग्रंथ, मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक पुरावे, जिल्हा गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट्स, तज्ज्ञ समित्यांचे अहवाल, ह्या सगळ्या बघितल्यानंतर एन्थ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्यांचं सगळ्यांचं डाटा बघितल्यानंतर असं लक्षात येतोय की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्हे, प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत. मी जेव्हा 6व्या 7व्या प्रकरणामध्ये घेणार आहे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातला डाटा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि 18व्या शतकातला सगळा डाटा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्यामुळे एकदम बिनधास्त राहा की हे संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण भागामध्ये हे आदिवासी समाज आहे म्हणून इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. आमच्या आजोबा पणजोबाने नाही, इंग्रजांनी लिहिलेलं आहे. तुम्ही दिलं 1950ला आरक्षण आणि ह्या नोंदी आहेत 1931 आणि 1941चे. त्यामुळं मित्रांनो, हे जे सूत्रधार आहेत, आपले जे प्रमाणपत्र अवैध करण्यामागे जे लोक सूत्र संचालन करतायत, सूत्र हलवतायत, तर ह्या लोकांना जर व्यवस्थितपणे आपण डॉक्युमेंट दाखवलो तर ही लोक शांत होतील. यांचं आपल्या विरोधामधील बंड बंद होईल आणि ही लोक निश्चितपणे आपल्याला सहकार्य करतील आणि करावं लागणार आहे. कारण कोणत्याही कोर्टामध्ये ह्या डॉक्युमेंट्स तुम्ही नाकारू शकत नाही. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 प्रमाणे जिल्हा गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट, एन्थ्रोपोलॉजिकल सोसायटी हे डाटा हायर लेवलचे डाटा आहेत. ह्याला कुठलंही सुप्रीम कोर्ट नाकारू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येकांच्या अर्जाबरोबर मी जे डाटा देतो ते डाटा अटॅच करा आणि तुम्ही देऊन टाका. तुमचं कसं अवैध करतात आणि अवैध करण्याचे धाडस आपण बघू. अवैध केले मग त्या लोकांची नोकरी वाचणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा.